रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला कोणत्या 3 वस्तू चुकून देखील टाकायच्या नाही, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्याऐवजी गरिबी येईल। आपल्या घरामधून माता लक्ष्मी ही काढता पाय घेईल, घरामध्ये कंगाली प्रवेश करेल। त्यासाठी आपण कोणत्या 3 वस्तू होळीच्या अग्नीमध्ये टाकू नये, यासोबतच होळीची पूजा कोणत्या प्रकारे आज आपण करायची नाही। होळीचे पावन पर्व आता काहीच दिवसामध्ये येणार आहे, तर तुम्हाला आधीपासूनच ही माहिती देत आहे, जेणेकरून वेळेपूर्वीच तुम्ही हे सगळं जाणून घ्याल आणि आपली किस्मत बदलू शकाल। तर यावर्षी होळीच्या तिथीला घेऊन काही असमंजस पडलेले आहेत। हिंदू पंचांगाच्या अनुसार फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेची तिथी 13 मार्च 2025 गुरुवारच्या दिवशी सकाळी 10:35 सुरू होत आहे आणि याची समाप्ती 14 मार्च 2025 शुक्रवारी दुपारी 12:02 होत आहे। यामुळे 13 मार्च 2025 गुरुवारच्या दिवशी रात्री होळीचं दहन केलं जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च 2025 शुक्रवारच्या दिवशी रंगाची होळी खेळली जाणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरेमध्ये होळीचा सण वाईटावरील चांगल्याचा विजय प्राप्तीचा प्रतीक मानला गेलेला आहे। होळीचे महापर्व खुशी, सुख, समृद्धी, धन, ऐश्वर्य, रंगाशी, प्रेम संबंधाशी जोडलेलं आहे। होळीच्या रात्रीला दैविक शक्तीची रात्र देखील मानलं जातं। या दिवशी असुरी शक्तींचा नाश होतो आणि दैविक शक्तींचा उदय होतो। याने दारिद्र्याचे नाश करण्याचा, जीवनातील सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या समस्या अडचणींना संपवण्याचा, दुःख, त्रास अशा सर्व परेशानीपासून सुटका मिळवण्याचा सर्वात चांगला शुभ दिवस मानला जातो। शास्त्रामध्ये नक्षत्र विद्येमध्ये होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्र देखील बोललं गेलं आहे। या दिवशी नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा दोन्हीही खूपच सक्रिय असतात, त्यामुळे बरीचशी लोक प्राचीन काळापासून या दिवशी सिद्धी देखील प्राप्त करण्यासाठी उपाय करत असतात। तर होळीची रात्र जी आहे तर ती साधना त्या रात्री केली जाते, ती खूपच कारगर आणि फलदायी सिद्ध होत असते, अगदी 100% सिद्ध होऊनच जाते। या दिवशी तुम्ही कोणत्याही देवी देवतेच्या साधनेला सिद्ध करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे होळीच्या पावन पर्वामध्ये केले जाणारे काही असे प्रभावशाली उपाय, ज्यांना तुम्ही येणाऱ्या नव हिंदू वर्षामध्ये सुख समृद्धीच्या सर्व खुशींना ऐश्वर्य प्राप्त करू शकाल। तुम्ही तुमचे दुःख, दारिद्र्य, समस्या ज्या सुरू तुमच्या आयुष्यामध्ये, जे काही कष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आहे तर ते तुम्ही संपवू शकता। पण काय तुम्ही हे जाणता का की होळीमध्ये 3 वस्तू कधीही अर्पण करू नये, याने उलट तुम्ही बर्बाद होऊ शकता। या व्हिडिओच्या माहितीला अगदी शेवटपर्यंत तुमच्या फायद्यासाठी अवश्य पहा, माहिती फारच सुंदर आहे। तर हिंदू धार्मिक शास्त्राच्या अनुसार मानलं जातं की होळीच्या दहनाच्या वेळी होळीच्या अग्नीमध्ये तुटलेला खराब ऊस कधीही अर्पण करू नये, याने उलटा तुमच्या होळी मातेचा तुम्हाला श्राप लागू शकतो। तुटका ऊस पूजापाठामध्ये वापरला जात नाही, यानी होळी माता जाता जाता तुम्हाला शाप देऊन जाऊ शकते। तुमच्या घरामध्ये गरिबीचा वास होऊ शकतो। शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा होळीचे दहन केलं जातं तेव्हा होळीच्या अग्नीमध्ये पवित्र वस्तूंना टाकलं पाहिजे। जेव्हा तुम्ही अग्नीमध्ये ऊस टाकाल तेव्हा त्या ऊसावर हिरवी साबूत पाने अवश्य असली पाहिजेत, कारण की पूजापाठामध्ये अर्धवट वस्तूंचा वापर केला जात नाही। अर्धवट वस्तू वापरल्याने अर्धवटच फळ आपल्याला प्राप्त होत असते, त्यामुळे अख्खा ऊस आपल्याला परिपूर्ण अवस्थेत असलेला अख्खा ऊस आपल्याला वापरायचा आहे। तुटका अजिबात ऊस आपण वापरायचा नाही, नेहमी लक्षात असू द्या। होळीच्या दहनाच्या पूर्वीच आधीच आपण घरामध्ये ऊस अवश्य आणून ठेवा आणि उशांची संख्या 2, 5 किंवा 7 असली पाहिजे। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण पाणीवाला सोललेला नारळ अर्पण करू नये, याने तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता। नेहमी अखंड सुका नारळच आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे। पाणीवाला नारळ होळीच्या अग्नीमध्ये चुकून देखील टाकू नका। होळीच्या दहनामध्ये सुका नारळच टाकला पाहिजे, की जो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे, कारण की या नारळाला अग्नीमध्ये टाकण्यापूर्वी या नारळावर संपूर्ण घरातल्या कुटुंबातील परिवारातील सदस्यांच्या हाताचा स्पर्श अवश्य करायचा आहे। असं केल्याने होळी माता जाता जाता तुम्हाला धन वैभवाने मालामाल करू शकते, तुमच्या गरिबीला आपल्यासोबत घेऊन जाते। पाणीवाला नारळ तुम्ही तुमच्या पूजेच्या
दरम्यान फोडू शकता, परंतु अग्नीमध्ये कधीही टाकू नका. सुका अखंड नारळच आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे. स्वयं होळी माता तुमच्या सर्व समस्या, अडचणींच्या, बाधांना आपल्यासोबत घेऊन जाते आणि अशा नारळाने अग्निदेवही खूपच प्रसन्न होतात. तर असं मानलं जातं की होळी मातेला भोग प्रसादाचा घरातील नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही गोडधोड बनवलेलं आहे तर ते होळी मातेला अवश्यच अर्पण करा. पण लक्षात असू द्या, पुरणपोळीच्या प्रसादाचा नैवेद्य दाखवते वेळी पुरणपोळीची संख्या 3 असता कामा नये. एकतर 2 असावी, नाहीतर मग 4, 5, 11 किंवा 21 पोळ्यांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, पण याची संख्या 3 असता कामा नये. तसेच होळीच्या दहनामध्ये तुम्ही गोड मिठाई, बर्फीचा भोग देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकता. होळीच्या दहनामध्ये आपल्याला गाईच्या गोवऱ्यापासून बनवलेल्या ज्या शेणी असतात तर त्या देखील अग्नीमध्ये अर्पण केल्या पाहिजेत. तसेच होळीच्या अग्नीमध्ये तुम्ही हिरव्या चण्यांची, जी हरभऱ्यांची, गव्हाची, भाताची ज्या पाती असतात, कोणतंही नवीन शेतातलं जे पीक असतं, धान्य जे असतं तर त्याच्या ज्या लोंब्या असतात, गव्हाच्या लोंब्या किंवा कणीस असतं, जे काही धान्य आलेलं असतं तर ते तुम्ही अवश्य अर्पण करा. असं केल्याने तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता होणार नाही. शास्त्रांच्या अनुसार असं मानलं जातं की जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर अशामध्ये तुम्ही होळीच्या दहनाची पूजा कोणा दुसऱ्याकडून करून घेऊ शकता. तुम्ही पूजेचे तसेच पालन करा जसे की तुम्ही करत आला आहात, परंतु मासिक पाळीच्या दरम्यान होळीच्या दहनाजवळ जाता कामा नये. तुम्ही लांबूनच होळीच्या दहनाला पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या वतीने कोणा दुसऱ्याकडून पूजापाठ करून घेऊ शकता. असं केल्याने देखील तुम्हाला फळाची प्राप्ती आवश्यक होईल. फक्त होळीच्या अग्नीमध्ये तांदळाचे बनवलेले पापड तसेच कच्चे तांदूळही अवश्य अर्पण केले पाहिजेत. होळीच्या दहनामध्ये तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. तुमच्या घरामध्ये जेवढी पण गरिबी असेल सर्व नष्ट होऊन जाईल. तर या दिवशी तुम्ही कचरी, पापड वगैरे होळीच्या दहनामध्ये अवश्य अर्पण केले पाहिजेत. यांना होळीच्या दहनापूर्वी उष्टे करू नये. जे तुम्ही कचरे, पापड आदी बनवलेले आहेत तर ते होळीच्या दहनामध्ये अवश्य अर्पण केले पाहिजेत. याने तुमच्या घरामध्ये धनाची कधीच कोणतीच कमतरता राहणार नाही. होळीच्या दहनापूर्वी होळीच्या अग्नीला बिना नैवेद्य दाखवल्याशिवाय पुरणपोळी खाता कामा नये. जेव्हा तुम्ही होळी मातेला भोग प्रसादाचा नैवेद्य दाखवाल तेव्हाच नंतर तुम्ही त्याचे सेवन करू शकता. आणि पूर्ण घर, कुटुंब, परिवारात सर्वांनी एकमेकांना या पुरणपोळ्या अवश्य भरवल्या पाहिजेत. याने आपापसातील स्नेहसंबंध मजबूत होतात. नेहमी लक्षात ठेवा, होळी मातेला पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर छोट्या कन्या, मुलींना पुरणपोळ्या अवश्य भरवल्या पाहिजेत आणि काही दक्षिणाही दिली पाहिजे. असं केल्याने नवदुर्गा माता राणीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम बनून राहतो. तर या दिवशी गाईलाही भोग आपल्याला म्हणजे प्रसाद आवर्जून अवश्य भरवायचा आहे. या दिवशी तुम्ही गाईला पुरणपोळ्या वगैरे गोडधोड पदार्थ अवश्य भरवा. गाईला प्रसाद भोग भरवल्याने कित्येक जन्मोजन्मांतर पिढी असेल, दर पिढी असेल, सुख समृद्धी राज्य करते. असं केल्याने सर्व 33 कोटी देवी देवतांनाही भोग प्रसादाचा नैवेद्य प्राप्त होऊन ते तृप्त होऊन जातात आणि प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देत असतात. तर या दिवशी बाकी तुम्ही काय करा अथवा करू नका, परंतु गोमातेला पुरणपोळीचा भोग, पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून अवश्य भरवावा. याने होळी मातेची कृपा, आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. सोबतच 33 कोटी देवदेवताही तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहतील. या दिवशी भलेही काही होऊ द्या किंवा काही दहनाच्या वेळेस तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर होळीच्या दहनाची शिल्लक राहिलेली राख तुम्हाला घरी न विसरता आवर्जून घेऊन यायची आहे. पूर्ण परिवारातील सदस्यांच्या मस्तकी ही राख जी आहे तर ती लावायची आहे. तसेच तुम्ही ही राख जी आहे तर ते एका कपड्यामध्ये बांधून नेहमी घरामध्ये सांभाळून ठेवा. लहान मुलांच्या मस्तकीला तुम्ही ती लावा. जेव्हा मुलांना दृष्ट, वाईट नजरदोष लागलेले असतील त्यांच्यावर वाईट नजरदोष तुमच्या मुलांच्या जवळ देखील भटकणार नाहीत. तसेच होळीच्या राखेला तुम्ही कपड्याच्या पोटलीप्रमाणे बांधून दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा मग तुमच्या घरातील लॉकरमध्ये ठेवू शकता. याने तुमच्या धनामध्ये उन्नती होत जाते आणि याने तुमच्या घराच्या व दुकानाच्या बरकतीला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. फक्त होळीच्या राखेपासून तुम्ही बरेच काही प्राप्त करू शकता, जसं की धन, दौलत, सुख, समृद्धीही प्राप्त करू शकता. नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊ शकते. फक्त मानलं जातं की होळीच्या दिवशी सफेद वस्तू कोणाकडून चुकून देखील घेता कामा नये, कारण की
कारण की या दिवशी जादूटोणा टोटके हे प्रभावशाली मानले जातात। बऱ्याच वाईट क्रिया ज्या आहेत तर ती या दिवशी केल्या जातात। सर्वाधिक प्रमाणामध्ये या ज्या रात्र असते ही होळीचे तर त्या दिवशी ज्या काही वाईट क्रिया असतात तर त्या केल्या जातात। त्यामुळे अशा सफेद वस्तूमध्ये तुमच्यावर कोणी काळी जादू करू शकतो। त्यामुळे तुम्ही या होळीच्या दिवशी सफेद वस्तू कोणाकडूनही चुकून सुद्धा घेऊ नका। वेद पुराणांच्या अनुसार असे मानलं जातं की होळी ही खुशीची समृद्धी घेऊन येते। स्नेहसंबंध प्रेम भावाचे प्रतीक मानली जाते। ही होळी अशामुळे या दिवशी तुम्हाला चुकून देखील मांस दारूचे सेवन करायचं नाही। जो व्यक्ती होळीच्या दिवशी मांस मटणाचे सेवन करतो अथवा दारूचे सेवन करतो तर त्याची पुढील योनी कुत्र्याला प्राप्त होऊन जाते। असा मनुष्य पिढी दर पिढी नरक यातना भोगत राहतो। शास्त्रांच्या अनुसार मानलं जातं की श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णाला होळीचे पावन पर्व अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी कोणतेही असं कार्य करता कामा नये की श्रीकृष्ण क्रोधित होतील। या दिवशी कधी कोणा शिवीगाळ सुद्धा करू नका। स्त्रियांचा अपमान करू नये। सकाळी अंथरुणावरून लवकर उठावे। या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नये। तसेच या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे। या दिवशी स्त्रीपासून जरा लांबच राहावे। पुराणांच्या अनुसारानं मानलं जाते की या दिवशी होळी नक्कीच आवर्जून खेळली पाहिजे। होळीचा रंग कित्येक प्रकारच्या नकारात्मकतेला आपोआपच नष्ट करतो। त्यामुळे जो व्यक्ती शुद्ध अंतःकरणापासून प्रेम भावनेने होळी खेळतो अशा व्यक्तीवर होळी मातेचा शुभ कृपा आशीर्वाद कायम बनत असतो। होळी हा एक पवित्र सण आहे आणि अपवित्र करणारा व्यक्ती कित्येक काळापर्यंत श्रीहरी कृष्ण देवतेंच्या श्रापाचा भागीदार बनू शकतो। त्यामुळे होळीचे पावन पर्व शुद्ध अंतःकरणापासून प्रेम व स्नेह भावनेने आपण सुख समृद्धी आणि आनंदाने साजरे केले पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।